श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपल्या जीवनाचा प्रवास करत असताना आपल्या जीवनात आपल्याला खूप काही उशिरा गोष्टी कळत असतात, पण तोपर्यंत वेळ गेलेली असते. श्रोते हो, आपल्या जीवनात सगळं काही तात्पुरतं असतंय, म्हणून आपण चांगल्या क्षणांचा आनंद घ्यायचा आणि कठीण काळातून शिकून घ्यायचं, कारण काहीही कायमचं नसतंय. श्रोते हो, आपल्या जीवनात कायम न्याय मिळेल असं कधी नसतं, म्हणून न्याय मिळेल याची वाट बघायची नाही. तुमच्या संधी स्वतः तयार करायच्या. श्रोते हो, कुटुंब हे मित्रांपेक्षा जास्त महत्वाचं असतं. ज्यांनी प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्हाला साथ दिली ना, त्यांनाच प्राधान्य द्यायचं. श्रोते हो, आपलं आयुष्य हे कायमचं नसतंय. प्रत्येक क्षणाला अर्थ द्यायचा, कारण वेळ पुन्हा येणार नसते. रागाखाली भीती लपलेली असते, म्हणून तुमच्या भावना या समजून घ्यायच्या आणि फक्त प्रतिक्रिया द्यायच्या नाहीत. आणि सर्वात मोठा धोका म्हणजे कोणताही धोका न घेणं. म्हणून श्रोते हो, भीतीमुळे स्थिर राहू नका, कारण वाढ ही नेहमी आपल्या सुरक्षित क्षेत्राबाहेरच होते. जास्त गोष्टींचा फरक पडत नसतोय, म्हणून जास्त विचार करणं टाळायचं आणि साध्या साध्या गोष्टींचा आनंद घेत राहायचं. आनंद निवड आहे, म्हणून परिस्थिती ही कशी असली ना तरी ती आनंदी राहायचं ठरवायचं. तुम्ही खूप सुरक्षित खेळलात. आयुष्य एकदाच मिळतं, म्हणून जोखीम घ्यायची आणि मोठं स्वप्न बघायची. श्रोते हो, पैसा हा तुम्हाला स्वतःसारखं वागायला मोकळीक देत असतोय, म्हणून मेहनत करायची, पैसा कमवायचा आणि तुमचं स्वतःचं स्वप्न साकार करायचं. इतकं जरी आपण केलं ना तरी आपल्या जीवनाचा प्रवास हा सुकर होत असतोय. बघा, पडतंय का? नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. लोकांच्या इच्छेसाठी जीवन जगू नका, स्वतःच्या मस्तीसाठी जीवन जगा. कारण इथं इच्छा पूर्ण नाही झाली तर लोक देव बदलतात. आपण तर माणसं आहोत, कारण आपला वापर झाला की केव्हा कचरा करतील आणि केव्हा कचऱ्याच्या डब्यात टाकून देतील, सांगता येत नाही. आपली वागणूकच आपले प्रतिबिंब आहे. जर प्रेम हवं असेल तर प्रेम द्यावं लागेल. जर आदर हवा असेल तर आदर द्यावा लागेल. आणि जर विश्वास हवा असेल तर विश्वास ठेवावा लागेल. माणूस कसा पण दिसायला असो, त्याचं मन चांगलं असलं पाहिजे. त्याच्याकडे पैसा असो किंवा नसो, पण त्या माणसात माणुसकी असली पाहिजे. एक तर संघर्षातून प्रेम व्हावं किंवा संघर्षावरच प्रेम व्हावं. संघर्षातून प्रेम झालं तर त्याची किंमत वाढते, आणि संघर्षावरच प्रेम झालं तर माणसाला सगळं काही नॉर्मल वाटायला लागतं. आयुष्य हे एकदाच मिळतं, ते दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःसाठी जगायला हवं. स्वतःच नुकसान होईल एवढी पण माणुसकी दाखवू नये, कारण हे कलियुग आहे. इथं गरजेपुरतं प्रेम दाखवलं जातं. आपले आपले म्हणणारे पण आपलेच आहेत का याची खात्री करून घ्या, कारण चहा गोड आहे म्हणून कोणी कप सांभाळून ठेवत नसतं. तुम्ही चांगलं करावं अशी लोकांची इच्छा असते, पण त्याचबरोबर तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगलं करू नये अशी त्यांची इच्छा असते. खूप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात. किती मनापासून प्रेम करा, तुझ्याशिवाय जगू शकत नाही असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात. दुसऱ्यांसाठी स्वतःला बदलत बसू नका, कारण लोकांची सवय असते प्रत्येक गोष्टीत चुका काढून नावं ठेवायची. आपण कितीही बदल केला तरी त्यांचा तो भिकारचोटपणा सोडत नाहीत.
नियोजन हे लढाईचं करा, विजयाचं नाही. तुम्ही लढलात, हाच तुमचा विजय असतो. फसवणूक करणारी लोक ही कधीच सुधारत नसतात. ते दरवेळी फसवणूक करण्याची पद्धत बदलत असतात. ज्याची मान पुस्तकात झुकलेली असते त्यांच्या समोर भल्या भल्या माणस झुकतात. असावं कोणीतरी आयुष्यात दिवसभर काय घडलं हे शांतपणे ऐकून घेणार. गरज नसली तरी दार ठोठावणारी माणसं ही तुमचं गाव असतात. बाकी असतात ती नुसती घरे. विश्वास आपल्या प्रेमावर आणि डोळ्यावर असावा, लोकांच्या सांगण्यावर नाही. कोणत्याही उत्तम प्रगतीसाठी आपल्याला वेदना, त्रास आणि त्यागाची किंमत मोजावी लागते. गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातून नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात. पण एकदा का तहान भागली की मग पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्ही बदलतात. जाणाऱ्यांना जाऊ द्यावं, निरोपाचे समारंभ नाहीत मिरवावेत. जसं येणं आपसूक होतं, जाणं तितकं सहज व्हावं. भावनेचा मुलामा चढवून उगा सुटणारे हात बांधून ठेवण्यात आपल्याच भाग्यरेषा पुसट होतात. नात्यामध्ये प्रयत्न नाही तर सहजता हवी. आपल्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यासाठी जास्तीत जास्त आपणच जबाबदार असतो. माणसानं श्रीमंतीचं कौतुक जरूर करावं, पण साधेपणाला दारिद्र्य कधी समजू नये. आयुष्य प्रत्येकाकडे आहे हे खरं आहे, पण सगळे जगत आहेत हे खरं नाही. काही गोष्टी इतरांच्याकडे असतात आणि आपल्याकडे नसतात. तशाच काही गोष्टी आपल्याकडे असतात पण इतरांच्याकडे नसतात. जन्माला आलेल्या प्रत्येकाला दोन संघर्ष असतात. एक स्वप्नांच्या पाठी पळणं आणि दुसरा त्याच्या वास्तवाशी सामना करणं. या दोन्हींचा समतोल साधणं हीच खरी जिवंतपणाची कसोटी असते. तुम्हाला तुमचं भविष्य बदलायचं असेल तर तुमच्या सवयी बदला. भविष्य नक्कीच बदलत असतं.